तर मी तुम्हाला दाखवतो की कोकणामधील पोस्ता हे कसं होतं. वर्षातनं हा आमचा पोस्त एकदाच होतो. रशियावरून मागवला आम्ही त्याला. त्याच्या पाट्यावरची वाटण आणि मिक्सरचं वाटण लय फरक. प्रत्येक जण वाटण घेऊन येत आहे. ताटं वगैरे लावतं म्हणजे इथं सर कसं झालंय हो? काय तुमचं प्रतिक्रिया? एक नंबर. एक गाडीवाले खूप छान प्रकारे हा नियोजन केलेलं आहे गावकऱ्यांनी आणि हा पोस्ता आहे ना खूप आनंदाने साजरा करतात. तर आपण दर संडेला किंवा असे वीकली काही नाही तरी चालूच असतो आपलं. फक्त कसं आहे पण हे पोस्ताचं एक वेगळंच टेस्ट असते. तोंडाला पाणी सुटलंय की नाही? वास तोंडाला तर एवढा पाणी सुटलाय तर आम्ही वाट बघतोय की कधी ताटात येते आणि कधी खायला मिळतं. मी तर मुंबईला जायचा थांबलो आहे. बरोबर. आता जाऊन फक्त जेवायचं आहे. जेवायचं आहे, बरोबर. जेवायचं आणि झोपायचं, बाकी काय. आता बघा पोराच्या हातात आलंय मटण. आता जाऊन फक्त खाणार आहे तर काय तो वडायचा आहे. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आहे माझ्या गावात. फलशद हे गाव तला तालुक्यामध्ये येतं आणि आमचं गाव जे आहे हे 60-70चं उंबारटं आहे. आणि आज आहे ना, आज आहे 10 मे. आज आमच्या गावामध्ये आहे पोस्ता आहे मटणाचा. तर मी तुम्हाला दाखवतो की कोकणामधील पोस्ता हे कसं होतं आणि पूर्ण कशी तयारी केली जाते पोस्ताची. आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे पोस्तं. तर तुम्हाला आता दाखवतो कोण काय तयारी करतो ते. आणि हा इकडं वाटण तयार केला आहे. जो प्रत्येकजण घरातला घेऊन जातात आणि वाटण करून घेऊन येतात. हे एकच असे बसवले पाहिजे हो लाईनीतच. अच्छा तुझे तर ऑर्डर कोण न्यायला लागला पहिला? न्याला मोठे आहे. संगीत आहे खाली. आता काम चालू आहे इकडं. आता तिकडे मटण म्हणजे बोकड वगैरे कापायचं काम चालू आहे. कांदा आधीच काय कापून ठेवला आहे? चहा कोण पिणार आहे ते? त्याच्यामध्ये पावसाचं पाणी पडला असेल. प्रत्येक लेडीज घेऊन जाते वाटण घरी करायला. आता जाऊया आपण, बघूया कसे वाटण करतात ते. अजून आता तयारी चालू आहे. आता वाजलेत 5:30 वाजलेत आणि आता पोस्ताची तयारी चालू झालेली आहे. तर आपण जाऊया आता डायरेक्ट जिथे. हे बघा, हे आमचे आहेत आचारी. काय बोलताय? मस्त भाऊ, मस्त. तुम्हाला मी दाखवतो, कटिंगचं काम चालू आहे इकडं. हे बघा, इकडे सर्व बापे आहेत बसलेत. हे बघा, हे इकडे कटिंगचं काम चालू आहे. वर्षातनं हा आमचा पोस्त एकदाच होतो. त्याच्यामुळं किती किलो आहे आपण? 70 किलो टोटल आहे बघा मटण आहे. सर्व फलशद गावकरी एकत्र येऊन हा खूप छान पोस्ता असं करतात आणि खूप एकत्र ठिकाणी जेवण करतात. तर मला व्हिडिओमध्ये बघायला दिसेलच. सगळे एकत्र जेवतात. तर मित्रांनो, इकडे आता वाटणचं काम चालू आहे. बघा, मिक्सर नाही आमच्याकडे, आमच्या हातभट्टी आहे बघा. त्याच्या हाताने ह्याला चव असते हो जास्त बरोबर ना. चव असते ह्याला. ह्याच्या पाट्यावरची वाटण आणि मिक्सरचं वाटण लय फरक बघा. पण तेवढा आताच्या यांना काय येतच नाही. आताच्या बायकांना काय, आता मिक्सर पाहिजे. इकडे आमचं आहे ना, हे आहे घर आहे गावकीचं आणि इकडे समोरच जेवण बनवतात. इथं बसले सर्व. लाईट काय अजून नाही आल्या. आता इकडे सध्या काम चालू केलं आहे आमच्या आचार्याने. सिलेंडर आहे काय? सिलेंडर आणायला गेले, संपलेलं आहे बाबा. सिलेंडर एक लापड आहे मोठा. चुलीवरती का नाही करतो? चूल नाही, हे का नाही पेटवतो मग फाटी? हे बघा, आता हा आणलाय कुणाचा? तुमचा आहे? बदली घेतली पण परत भरून द्यायला पाहिजे ना. नाही, एवढं नुकसान झालं नाही बघा. मंडपवाल्याचं पण पूर्ण नुकसान झालं आहे. ते काय नाही, सर्व काढलं आणि पत्रे पण सर्व आमच्या गाववाल्यांनी सपोर्ट करून ते व्यवस्थित केले. ते बघा, सर्व लावले, ओके केलाय. नाही, तुझं नाव काय का? तुझं ग? तृप्ती. बघा, प्राप्ती. आणि तुमचं?
हे बघा तृप्ती नंतर प्राप्ती. अरे वा छान नाव आहे प्राप्ती. तृप्ती हा काय मी त्याचा अर्थ काय? काय तृप्तीचा अर्थ काय? मला नाही तुझं प्राप्तीचा अर्थ काय का? काहीतरी भेटणं असं काहीतरी प्राप्ती. तहान पण म्हणतात त्याला. मित्रांनो इकडं ही ताजी ताजी गँग म्हणजे आताची अपकमिंग बॉईज नाही अजून. आता हे यांचे लग्न काहींचे झालेत. आता इकडे चालू झालंय कट करून. आणि इकडं हे जरा सध्या इकडं चालू आहे चहा पाणी चालेल. मस्ताची हाच तो नवरदेव झालेलं लग्न दिसतंय का गो आता? आला का नाही ग्लो? आलाय का नाही? आलाय का ग्लो? आलाय पोड्या गेल्या असतील आता. हाच तो हाच. किती किलोमीटर चाललास तू? मी क्वालिटी किती किलोमीटर मला पण माहित नाही. जास्त असेल रे. 8 किलोमीटर नाही आहे जास्त. 15-16 किलोमीटर असेल जास्त. आज पण तशी ट्रॅफिक होती. मी काढली घात गेलो. हे बघा आता हा तुमचा विषय आला तुम्ही पोहायला गेला तर आम्ही टीप भरू. बरं मग या सांगा इथे. हा सांगा इथे मग सांगितलं माझी टीप भरू म्हणून. दिले 100 रुपये ऍडव्हान्स. श्री देवीदास नामदेव कांबळे पोहायला गेले त्यामुळे त्यांच्यावर टीम नसणार आहे. मोरू होता आमचा. मोरू होता. मोरूवर विषय आलाय. हा आपला विषय मग मोरू होता. काय बाजूला उभा होता मोरू? कुठे टीप लावताना टीप नाही अरे आता इथे मटणासाठी पण मटण खातच नाही तर आम्ही टीका येऊ का? मटणाची पण टीप आहे. हा पॉइंट व्हॅलिड आहे. हा मीटिंग मध्ये ग्राह्य धरणार नाही. मग खात नाही तर आम्ही येऊ खात नाही तर आम्ही का? येणार. मग व्हेज पोस्ट करा. व्हेज पोस्ट करा. पनीर पोस्ट करा म्हणजे कापायचे. जर मटर पण असेल तर पनीर. तर आमच्या गावामध्ये रशियावरून एक माणूस आलेला आहे मिस्टर नॅटिश शुरुवे. पाणी नॅटिश शुरुवे रशियावरून मागवला आम्ही त्याला पूजेसाठी. तो खास प्रमुख पाहुणे म्हणून आलेला आहे. हा. पण त्याला मराठी येते का? मराठी बोलावं लागणार आहे. कॅन यू स्पीक मराठी? तो दिसतो फॉरेनर. I know Indian, but I am Indian. पण तो रशियन दिसतो. रशियन ही इज फ्रॉम रशिया. हा रशिया. फ्रॉम रशिया. But I love गुलाबी Russian girl. मित्रांनो हा बघा घरामध्ये कोण नाही आणि बाप्या माणूस हा एकटाच बाप्या आहे. बाप्या नाही पोरगा आहे पण काय तो येतच नाही बघा. तुझा फिरतय गावकीतच नाही. हा बघ ना. आता हे बघ एक एक वाटा घेऊन येतात. आणि आता चालू झालंय जेवण बनवण्यासाठी. आता मटण तर आलेलं आहे कट करून. आणि आता इकडे सर्व सामान रेडी आहे. आता बघूया कसे आमच्या आचार्य आता चालू करतील बनवायला. हे बघा वाटण बघा अजून एवढाच आलाय. कमी आहे मग. मला किती आहे बघ. तुमचा भरपूर आहे हो. जसा माणूस असे दिले त्यांनी जास्त. माणसं बघून दिलेत. हा तू बोलताय मग ते सर्व येणार आहे. तू बोलून तेवढा सांगला एकदा आता ऐकलेलं मंगळ आहे. तू आता आला त्याच्यात जी टीव्हीला. तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल मी घेता ना का नाही? बंद केला आता. आता नाही घेत ना जास्त ऑर्डर. घेता ऑर्डर. तुम्हाला बघा आमचे खूप छान जेवण बनवतात. आमच्या गावचे नाव सांगा तुमचं? यशवंत नागठी. तुम्हाला आता नंबर मी सांगेन डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल ना लग्नाचे घेता ना लग्न वगैरे काय तुम्हाला कोणती पण ऑर्डर द्यायचं नक्की द्या. खूप छान जेवण बनवतात. अनुभव त्यांना किती वर्षाचा आहे अनुभव? 20 वर्षाचा अनुभव आहे बघा. आणि मुंबईला ते जेवण बनवतात. एकदम टेस्टी. हा बघा एकदम टेस्टी जेवण. इकडे रक्तीचं काम चालू आहे यांचं. प्रत्येक जण वाटण घेऊन येत आहे. ते बघा किती वाटण जमवेल काय माहिती. ह्यावेळी आता मित्रांनो फोडणीचं काम चालू आहे. फोडणी देतात पहिले. सगळं आला काय? किती अजून कुठं आहे? वाटते अजून हे काय? कुठे गेला भाज्या? कोण भाज्या? गणपत ना त्या घेऊन Thank you.
पण आणायला गेला कुठं तो समजा किती टाळले गेले काही लसूण जाते त्यामध्ये फोडणीचं काम चालू आहे इथे झालंय लाल लाल झालंय अजून बसून असं बनवतं ते लसूण जाते आता त्यात नाही ठीक जमा करायचं अजून जमवली ओ सुमन बाय बसलेत काय गे हा इकडं आहे ना मटन इकडं तू इकडं ती तिकडं हडगल आहे आणि हा इकडं आहे ना मटन आता चालू झालं आहे म्हणजे लगेच काय रेडी नाही फोडणी दिले त्याला आणि आता इकडं हडगलाचा इकडं आता फोडणी चालू आहे ही हडगल आहे हे आता हडगलाचं देत आहेत ऑलरेडी खूप टाईम झाला आता वाजले 7 साडेसहा वाजायला आले भरपूर टाईम जाईल आता हे बघ इकडे आहे लागला आहे मित्रांनो इकडं हा नरम मटनचं झालं आहे आणि ते झालं आहे म्हणजे पूर्ण नाही झालं आहे सध्या फोडणी देऊन झाले आणि तिकडे आता रस्त्याचं चालू आहे हा काडगला आणि आता तिकडे आता लाईट आज आमची लाईट नाही आहे गावामध्ये कालपासून नाही आहे त्याच्यामुळे सध्या प्रॉब्लेम आहे फलसटगावचा पोस्ट म्हटलं ना की एवढी बाहेरनं लोक जेवायला येतात ना म्हणजे पाहुणे माणसं तर हे बघा याचं चाललं आहे हडगल वाढायला कसा रस्ता वाढायचा कसा वाढवायचा कसा हो नंतर नाही वाढवता आता ना त्यापेक्षा मोठा टोप आणायला लागेल मोठा आणायच्या आता नाही पुढे पुढच्या विचार आता एवढी नरम नरम काय पारगाव नरम गरम करते इकडं जेवण्या मित्रांनो आमचा तयार होत आहे
मित्रांनो हे बघा इथं आता ताटं वगैरे लावतं म्हणजे इथं सर्व लोकांना ना याच्यामध्ये चिकन मटन देणार भरून. आता हा इथं चालू केला आहे वाटप, मटन वाटप तर चालू आहे. लाईट नसल्यामुळे जरा गडबड झाली आमची. मित्रांनो इथे जरा लाईट नसल्यामुळे जरा गडबड होते आमच्याकडे जरा हे आहे. टोटल 76 टोपं आहे. तिकडे 76 ताटं आणि इकडे 76 टोपं लागणार. एका मग चिकन मटन असतं. चिकन मटन खा ना. खातच का? खातच? हां आवडतं पण ते आपल्याला खायला नाही. पण तू का खातोस? मला आवडतं. वर घे वर घे. तर मित्रांनो इकडे आता आमचं वाटप चालू आहे. बघा कशी ताटं लावले. इकडे बसलेत ज्यांना माहिती आहे कसं वाटप करायचं त्यांनाच आता बसवलेले आहेत. कोणाचं इथं काम नाही. बाबा कसे बरोबर माप घेऊन एका पण हाड कमी जास्त झाला नाही पाहिजे त्यांना पुन्हा. आणि हे काय हे दोन्ही सेम आहे वाटतं. हा नरम आहे काय? हो काय? आणि ही हाडगल आहे दाखव इकडे. ही हाडगल आहे आणि हे तिकडे नरम दाखव. बघा हा नरम आहे. ग्रेव्ही आहे नरम आणि ग्रेव्ही नरम. मित्रांनो इथं आता चल परत येऊ. इकडे रस्ता वाटप चालू आहे मित्रांनो. वल्ला करून जिभेला लावलं. चल चला ये. आणि तू रील बनव. हे त्याला पण दिसला पाहिजे तिकडे. त्यांना दिसतोय. सध्या टेस्ट करताय. कसं झालं हो? काय तुमचं प्रतिक्रिया? एक नंबर. हां एक नंबर. हां निघतं शिमून निघतं. वर्षातून आपण एक पोस्ट बनवतो ना तर कसं वाटतं किती खाणार तुम्ही मटण काय कशी तुम्हाला किती आनंद वाटते वर्षातनं काय अजून धन्यवाद. पाहिजे. तुम्ही माझ्याकडे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आज आमच्या गावामध्ये पोचता आहे. बरोबर. पारंपरिक पोचता आहे. आज जे होणार आहे ते फार अप्रतिम आहे. अप्रतिम असल्यामुळे सगळ्यांना आनंदाचा उत्साह प्रत्येकाच्या घरोघरी आहे. खूप छान प्रकारे हा नियोजन केलेलं आहे गावकऱ्यांनी आणि हा पोचता आहे ना खूप आनंदाने साजरा करतात. आज जे प्रत्येक घरोघरी जो मटण जाणार आहे ना तो प्रत्येक जण आनंदाने खाणार आहे. खूप बरं वाटलं. हे सगळं हे आपलं गावकीचे हे गावकीचं प्रयोजन खूप छानपैकी होतं आणि खूप छानपैकी सगळ्यांना आवडतं. असंच पारंपरिक राहायला पाहिजे. वर्षातनं एकदा होतो सर्व एकत्र पण येतात. हां पण प्रत्येकाने एकत्र येऊन सगळं साजरा करतात. हा उत्साह खूप आनंद वाटला पण. तर आपण वर्षातनं एकदा पोस्ट करतोय आज बरोबर ना. तर काय त्याबद्दल काय बोलशील? एक म्हणजे कसा आनंद तुला वाटतंय का नाही एकदा म्हणजे मटण खायला भेटतंय बरोबर ना. मटण तर आपण दर संडेला किंवा असे वीकली काही नाही तरी चालूच असतो आपलं. फक्त कसं आहे हां पण हे पोस्ताचं एक वेगळंच टेस्ट असते आणि सगळ्यांचे हातभार लागलेले असतात. हे मोठी गोष्ट असते त्यामध्ये. आणि त्यामध्ये म्हणायला गेलं तर सगळ्यांचे हातभार लागलेले असते. ते सकाळपासून त्याचं नियोजन ते कटिंग करण्यापासून ते जेवण बनवण्यापासून ते शेवटी सगळ्यांना वाढेपर्यंत ही एक मजा सगळ्यांची वेगळीच असते. आनंद एकत्र आनंद. हां सध्या वाटप चालू आहे. याच्यामध्ये बघा अलग अलग प्रकारचं आहे. नरम आहे, त्याच्यानंतर हाडगल आहे, त्याच्यानंतर मुंडी आहे, वजरी अजून दिलीच नाही, आता देतील थोड्या वेळात.
वाटप ताट एवढी डबल ही काय आणली तुम्ही आता गाडीवाले बाबा आता body गाडीवाला दाखव. बाबा बघा कसे नॅचरल बॉडी आहे Natural आहे body. काय माणूस किती वर्ष झाले तुम्हाला किती वर्षाचे तुम्ही 70-80 70 आहे काय बघा काय वाटतंय आज पोचताय तर कसं वाटतंय तोंडाला पाणी सुटलंय की नाही चांगला हा वर्षात नाही एकदा काय काय बघ तर वर्षात ना आपला आता पोचता आलाय मे महिन्याद्वारा दरवर्षी येतं तर काय तोंडाला पाणी सुटलंय की नाही पहिला प्रश्न मी तर दिसत नाही दिसतंय कसा तर दिसणार दिसतंय वरून ये वरून हा आता बघ हा आता घे. तर आता वर्षात ना आपलं गावकी एकदा पोचता करते बरोबर ना इकडनं ये ना असं लेट पडत आता बघ दिसते बरोबर तर कसं तोंडाला पाणी सुटलं पहिला प्रश्न तोंडाला पाणी सुटलंय की नाही वास तोंडाला तर एवढा पाणी सुटलाय तर आम्ही वाट बघतोय की कधी ताटात येते आणि कधी खायला खायला मिळतं मिळतं. मी तर मुंबईला जायचा थांबलो आहे बरोबर मी जेवूनच जाणार बरोबर आणि असं सण व्हायलाच पाहिजे खूप जबरदस्त अशी ही परंपरा चालू आलेली आहे आणि आपण ती चालू करून ठेवलेली आहे खूप एन्जॉय आणि आपण संडेला तर घरी आणतो घरचं मटण आणि हे चिकन काय फरक आहे जमीन मटण, आसमानाचा sorry, फरक मटण. जमीन आसमानाचा फरक आहे मटन चवमध्ये पण बरोबर चवीमध्ये टेस्ट खाण्याची जी मजा आहे ती आपल्या हातून आहे जबरदस्त हे जे एकत्र मेजवानी असते ना वर्षातून त्या मेजवानीची जी चव असते ना ती इतर दिवशी नाही लागत आपल्याला पण त्या दिवशी एवढी चव लागते ना की ती चव नसेल तरी पण ती चव तयार होते तयार बरोबर होते त्याला बरोबर कारण का आपण सार्वजनिक हे कार्यक्रम असतो हा मेजवानीचा आणि तो वर्षातून व्हायलाच पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला आपल्या सोबतीचा भाऊबंद मित्रपरिवार हे मिळतो आणि ह्याच्याने ना आवड निर्माण होते गावाला ह्याची आता मित्रांनो वाटपचं काम चालू आहे वाटप झालंय आणि आता लोक नाव पुकारतायत आणि जसं जसं घेऊन जातात बाजूला ठेवा 3 माणसं आहे घरात एक पण माणूस इथं ओ पाहिला लक्ष्मण नारायण कांबळे माझा बरोबर पहिला तुला हे हिराजी पुत्राजी कांबळे बाबूचे 2 अजून साईडला ठेव भाऊ दादा लक्ष्मण रामजी पाजळे दिलीप घे ओके रामभाई झाले गणेश भाई कृष्णा विठ्ठल कांबळे रामचंद्र विठ्ठल कांबळे रामजी विठ्ठल कांबळे तोंडात घालायचं काय एकदम रस्सा तर रस्ता नाही कोड्यास मित्रांनो आता वाटप करून झालं आता घरी घेऊन चालले आता काय लाईट नसल्यामुळे सध्या गडबड झाली तर एकत्र जेवण मस्त छान होतं एकदम जेवायला लाल गलते बघा किती आहे. वशाट खायला वशाट एकदम पॉवरफुल आहे हा? चिकन नाही मटन आहे मटन पॉवरफुल तिकडे दाखव ए कसं वाटतंय हा? आता जाऊन खाणार भेटले आता तुमच्या हातात कसं वाटते काय आनंद एकदम मस्त छान वाटतं आनंद खूप बरोबर आता जाऊन फक्त जेवायचं आहे जेवायचं आहे बरोबर जेवायचं आणि झोपायचं बाकी काय आता बघा पोराच्या हातात आलंय मटण आता जाऊन फक्त खाणार आहे तर काय वडायचं आहे वाढायचं नुसतं काय म्हणजे काय सोबत चाकणं म्हणजे काय असं काय आहे का नाही तसं प्रकार घेत नाही पण देत नाही देत नाही घेत नाही बरोबर. आपले नियम हे ठरला की पहिल्यापासून असं ठरल्याप्रमाणे गोपालवाडीच्या घरी वाटा पोचला तर इथं हजेरी लावायचे आणि आज फॅमिली सगळं जेवायचं आहे नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे आपलं एक ठिकाणी जेवायचा प्रोग्राम कॅन्सल झाला मग हजेरी आता हजेरी घेतो आता घेताना काही